Welcome one and all. I am Sunaina Jadhav, Commerce Department from Sri Pancham Khemraj Mahavidyalay, Savantwadi. Today we are going to learn our second method of maintaining capital accounts in partnership final account. Last lecture we have discussed about the fixed capital method. This is the second method, that is known as the fluctuating capital method. Under this method, a separate capital account is maintained for each partner. Under this method, means under fluctuating capital method, a separate capital account is maintained for each partner and it is credited by the amount of capital contributed by the partner. A separate drawings account is maintained for each partner and it is debited by the amount withdrawn by the partner. At the end of the counting year, the debit balance on drawings account is transferred to partner's capital account. All the adjustments regarding interest on capital, interest on drawings, salary to partner and share of profit or loss are made in one and the same capital account. At end of the accounting year, the balance on capital account is ascertained, calculated. The capital balance fluctuates year after year. Therefore, this method is called fluctuating capital method. ओके, बघा फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड म्हणजे काय आहे. तर या मेथड मध्ये काय केलं जातं, प्रत्येक पार्टनर्सचा कॅपिटल अकाउंट सेपरेट ओपन केला जातो आणि त्याच कॅपिटल अकाउंटला ज्या आपल्या पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये जे इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट्स असतात, ऍडजस्टमेंट्स रिगार्डिंग इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, सॅलरी और कमिशन टू पार्टनर, शेअर ऑफ प्रॉफिट और लॉस, आणि ह्या ऍडजस्टमेंट काय केल्या जातात, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला रेकॉर्ड केल्या जातात, की ज्या फिक्स्ड कॅपिटल अकाउंट मध्ये काय केल्या जातात, करंट अकाउंटला रेकॉर्ड केल्या जातात. बरोबर. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला या ऍडजस्टमेंट रेकॉर्ड केल्यामुळे काय होतं, एव्हरी इयरला ओपनिंग कॅपिटल बॅलन्स, क्लोजिंग कॅपिटल बॅलन्स हा फ्लक्च्युएट होतो, म्हणजे चेंज होतो. त्याच्यामुळे या कॅपिटल मेथडला काय म्हटलं जातं, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फक्त अंडर दिस फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड सेपरेट ड्रॉइंग्स अकाउंट इज मेंटेन्ड फॉर इच पार्टनर. बघा, प्रत्येक पार्टनरचं ड्रॉइंग्स अकाउंट काय केलं जातं, सेपरेट मेंटेन केलं जातं आणि इयर एंडला काय केलं जातं, ड्रॉइंग्स अकाउंट क्लोज केला जातो आणि जो बॅलन्स असेल ड्रॉइंग्स अकाउंटला तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. ड्रॉइंग्स बघा काय इफेक्ट होणार, जर्नल एंट्री काय होते, ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू कॅश बँक अकाउंट, ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट. त्याच्यामुळे ड्रॉइंग्स अकाउंटच्या डेबिटला टू कॅश बँक टू गुड्स आणि हा जो काय बॅलन्स असेल तो बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर केला जातो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. जर ड्रॉइंग्स अकाउंटच्या क्रेडिटला असेल तर पार्टनर्स कॅपिटलच्या कुठे असणार, डेबिटला. बघा, अंडर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कसं असतो, एकच कॅपिटल अकाउंट असतं, एकच पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केला जातो. कॅपिटल लायबिलिटी आहे, त्याच्यामुळे ओपनिंग बॅलन्स क्रेडिटला, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओके. कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन असेल त्या फायनान्शियल इयरचं, त्या अकाउंटिंग इयरचं, तर त्या ठिकाणी जर्नल एंट्री काय होते, कॅश बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. दॅट्स वाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड बाय कॅश बँक अकाउंट कॅपिटल कॉन्ट्रीब्युटेड. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. बघा, पार्टनर्सच्या कॅपिटलवरती जर इंटरेस्ट पे करावं लागत असेल पार्टनरशिप फर्मला, तर पार्टनरशिपच्या फर्मच्या अँगलनी तो एक्सपेन्सेस असतो. एक्सपेन्सेस नॉमिनल अकाउंटमध्ये जातो आणि नॉमिनल अकाउंटनुसार जर्नल एंट्री काय होणार, इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असल्यामुळे एकच कॅपिटल अकाउंट ओपन केला जातो आणि त्याच्या क्रेडिटला काय जाणार, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. सेम सॅलरी और कमिशन, पार्टनरशिप फर्म पे सॅलरी और कमिशन टू पार्टनर. बघा, पार्टनरशिप फर्म सॅलरी किंवा कमिशन पार्टनरला देणार आहे, म्हणजे पार्टनरशिपच्या अँगलनी काय आहे, तो एक्सपेन्सेस आहे. परत एक्सपेन्सेस नॉमिनल अकाउंट मध्ये जाणार. एक्सपेन्सेस असेल तर सॅलरी और कमिशन अकाउंट डेबिट येणार आणि अकॉर्डिंग टू फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड एकच पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केल्यामुळे टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बघा, बाय सॅलरी और कमिशन आणि बाय प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट, शेअर ऑफ प्रॉफिट पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला असतं.
डेबिट साईडला या. पार्टनर्स ड्रॉइंग अकाउंट आपण बघितलं. ड्रॉइंग अकाउंट, पार्टनर्स ड्रॉइंग अकाउंट क्लोज केल्यानंतर तिकडे क्रेडिटला बॅलन्स येतो बाय पार्टनर्स कॅपिटल. पार्टनर्सच्या ड्रॉइंगच्या जर क्रेडिटला बाय पार्टनर्स कॅपिटल असेल तर पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला काय होणार, टू पार्टनर्स ड्रॉइंग अकाउंट. नेक्स्ट टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट. या ड्रॉइंग्स वरती जर पार्टनरशिप फर्म जर इंटरेस्ट चार्ज करत असेल तर तो इंटरेस्ट हा पार्टनरचा शिप फर्मचा काय आहे, इन्कम आहे. बघा ड्रॉइंग्स 10,000 ड्रॉइंग्स आहेत, त्याच्यावरती 5% इंटरेस्ट आहे. ठीक आहे. इंटरेस्ट समजा 250 रुपीज झालं 6 मंथचं, तर 10,000 250 म्हणजे 250 इन्कम आहे, रेव्हेन्यू इन्कम आहे हा. त्याच्यामुळे त्याची जर्नल एंट्री काय येणार, नॉमिनल अकाउंट नुसार इन्कम काय होतो, आपल्या नॉमिनल अकाउंटच्या क्रेडिटला असतो. क्रेडिट द इन्कम अँड गेन्स, बरोबर. त्याच्यामुळे जर्नल एंट्री काय होणार, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट. अँड लास्ट टू प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटच्या क्रेडिटला लॉस असतो, म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला काय येणार, टू प्रॉफिट अँड लॉस appropriation account. Otherwise substitute word used for profit and loss appropriation account is profit and loss adjustment account, into bracket share of loss or loss. Okay, so this is the second method of maintaining partners capital account, that is the fluctuating capital account. परत एकदा सांगते बघा. फिक्स्ड कॅपिटल अकाउंट मध्ये 2 कॅपिटल अकाउंट ओपन केले जातात, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स सेम बऱ्यापैकी असतो बऱ्याच ठिकाणी. जर ऍडिशन ऑफ कॅपिटल नसेल तर त्याच्यामुळे त्या मेथडला फिक्स्ड कॅपिटल मेथड म्हटलं जातं. आणि ज्या इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट्स असतात, ज्या पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये येतात, त्या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये कुठे केला जातो, पार्टनर्स करंट अकाउंटला केला जातो. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये काय केलं जातं, प्रत्येक पार्टनरचा सेपरेट ड्रॉइंग अकाउंट ओपन केला जातो. ड्रॉइंग अकाउंट क्लोज केल्यानंतर त्याचा बॅलन्स पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये एव्हरी पार्टनरसाठी, ईच पार्टनरसाठी काय केला जातो, कॅपिटल अकाउंट सेपरेट मेंटेन केला जातो. ऑल ऍडजस्टमेंट्स रिगार्डिंग interest on capital, interest on drawing, salary to partner and share of profit or loss are made in the one and the same capital account. त्याच्यामुळे काय होतं बघा, ओपनिंग कॅपिटल बॅलन्स अँड क्लोजिंग कॅपिटल बॅलन्स हा काय होतो, फ्लक्च्युएट होतो, म्हणजे बदलत जातो तो. त्याच्यामुळे या कॅपिटल मेथडला म्हटलं जातं फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. ओके, काय करा तुम्ही, दोन्हीचा डिटेल अभ्यास करा. फिक्स्ड कॅपिटल मेथडला फिक्स्ड कॅपिटल मेथड का म्हटलं जातं, त्याच्यामध्ये काय असतं, आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये काय असते याचा डिटेल अभ्यास करा. स्वतःच्या लँग्वेजमध्ये लिहून ठेवा ते, आणि त्या पद्धतीनं काय करा, अभ्यास करा. ओके, ठीक आहे. आपण नेक्स्ट पार्टकडे जाऊया. बघा, नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट इज द पार्टनरशिप डीड. Partnership deed is nothing but this is the written contract among the partners. This is the terms and conditions on which partnership is based. बघा, पार्टनरशिप डीड म्हणजे कॉन्ट्रॅक्ट. हे पार्टनर्सच्या मध्ये झालेलं कॉन्ट्रॅक्ट असतं. हे रिटर्न ऍग्रीमेंट असतं ऑल पार्टनर्सचं. कशाशी रिलेटेड, तर पार्टनरशिप फर्म आपली स्मूथली रन करण्यासाठी पार्टनरशिप डीड पार्टनर्स मध्ये केलं जातं. बघा, ऑल्दो अ पार्टनरशिप कॅन बी फॉर्म्ड विदाउट एनी एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट, इट इज ऑलवेज डिझायरेबल टू हॅव a written contract containing the terms on which partnership is based. Such a written agreement among the partners is called as partnership deed. Okay, such a written agreement among the partners is called a partnership deed. It is the articles of partnership which sets out the rules and regulations for internal management of the firm. बघा, पार्टनरशिप डीड का केलं जातं, तर पार्टनरशिप फर्म चे रूल्स आणि रेग्युलेशन्स त्याच्यामध्ये असतात की इंटरनल मॅनेजमेंट त्याच्यामुळे आपल्याला करणं इझी जातं. ओके, नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट इज द डीड कंटेन्स युजली द प्रोव्हिजन्स अबाउट द इम्पॉर्टंट पॉइंट्स. बघा, या पार्टनरशिप डीड मध्ये इट कंटेन्स द फॉलोइंग पॉइंट्स, फॉलोइंग इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स. फर्स्ट इज द डेट ऑफ एग्रीमेंट, सेकंड ड्युरेशन, then commencement of business and place of business,
capital contribution of partners, sharing of profit or loss among the partners means profit sharing ratio, salaries if any payable to partners, interest if any payable on partners capital, drawings by partners, interest on drawings, retirement and method of settlement of account. बघा रिटायरमेंट पार्टनर्सचं असेल आणि त्याचं अकाउंट जर काही सेटल करायचं असेल तर ते कसं सेटल करायचं ते आपल्या पार्टनरशिप डीड मध्ये असतं. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, डेथ अँड मेथड ऑफ सेटलमेंट ऑफ अकाउंट. जर एखाद्या पार्टनरची जर डेथ झाली तर त्याचं बाबा अकाउंट कसं सेटल करायचं ते पार्टनरशिप डीड मध्ये असतं. ऍडमिशन ऑफ अ न्यू पार्टनर, न्यू पार्टनर जर ऍडमिशन दिलं, ऍडमिशन कधी कधी होतं बघा ऍट द बिगिनिंग ऑफ द फायनान्शियल इयर, मिड बिटवीन द फायनान्शियल इयर और इयर एंड ऑफ द फायनान्शियल इयर. फायनान्शियल इयरच्या स्टार्टिंगला, मध्ये कधीतरी किंवा एंडला, अशा पद्धतीने ऍडमिशन ऑफ अ न्यू पार्टनर असतं. त्याच्यासाठी ऑल पार्टनर्स ऍग्रीमेंट लागतं, त्या ठिकाणी ऍक्सेप्टन्स लागतो आणि त्याच्यानंतरच न्यू पार्टनरला एंट्री दिली जाते. मेथड ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, ऑपरेशन ऑफ बँक अकाउंट, प्रिपरेशन अँड ऑडिट ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स, आर्बिट्रेशन केस ऑफ डिस्प्यूट्स. काय डिस्प्यूट्स क्रिएट झाले असतील तर ते कसे रिझॉल्व्ह करायचे. डिझोलेशन, पार्टनरशिप फर्मचं जर डिझोलेशन करायचं असेल आणि ते कुठल्या परिस्थितीमध्ये डिझोलेशन केलं जातं. प्रिपरेशन अँड ऑडिट ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स, डिझोलेशन. ठीक आहे, तर हे 18 इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत जे कुठे इन्क्लूड्स असतात आपल्या पार्टनरशिप डीड मध्ये असतात. परत एकदा सांगते, पार्टनरशिप डीड म्हणजे काय असतं. पार्टनरशिप डीड इज द, बघा, अल्दो अ पार्टनरशिप कॅन बी फॉर्म्ड विदाउट एनी एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट, इट इज ऑलवेज डिझायरेबल टू हॅव अ रिटर्न कॉन्ट्रॅक्ट. बघा, ओरल कॉन्ट्रॅक्ट पेक्षा रिटर्न कॉन्ट्रॅक्ट कधीही चांगलं असतं. कंटेनिंग द टर्म्स ऑन विच पार्टनरशिप इज बेस्ड, पार्टनरशिप ज्या टर्म आणि कंडिशन वरती बेस असते, डिपेंड असते, ते जे रिटर्न मध्ये ज्या टर्म्स अँड कंडिशन्स असतात दॅट इज द पार्टनरशिप डीड. सच अ रिटर्न अग्रीमेंट अमंग द पार्टनर्स इज कॉल्ड एज पार्टनरशिप डीड. या पार्टनरमध्ये सगळ्या पार्टनरमध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन जे काय रूल्स रेग्युलेशन्स केलेले असतात, रिटर्न असतात, त्यालाच काय म्हटलं जातं, पार्टनरशिप डीड. इट इज रिटर्न कॉन्ट्रॅक्ट अमंग द पार्टनर्स. अगदी सिंपल वर्ड मध्ये बोलायचं झालं तर इट इज रिटर्न कॉन्ट्रॅक्ट अमंग द partners. It is the articles of partnership which sets out the rules and regulations for internal management of the firm. Partnership firm चं इंटरनल मॅनेजमेंट करण्यासाठी जे रूल्स आणि रेग्युलेशन्स असतात ते काय होतात या पार्टनरशिप डीड मध्ये येतात. पार्टनरशिप डीडचे इम्पॉर्टंट कंटेंट्स कोणते असतात, फॅक्टर्स इलेमेंट बघा, डेट ऑफ अग्रीमेंट, ड्युरेशन, कमेन्समेंट ऑफ बिझनेस अँड प्लेस ऑफ बिझनेस. कमेन्समेंट मीन्स स्टार्टिंग डेट ऑफ द बिझनेस. Capital contributions of partners, sharing of profit and loss among the partners, salaries if any payable to partner. एखादा ऍक्टिंग पार्टनर असतो. टाइप्स ऑफ पार्टनर तुम्ही 12वी मध्ये एसपीच्या पेपर मध्ये स्टडी, तर जो काय ऍक्टिंग पार्टनर असतो त्याला पार्टनरशिप फर्म सॅलरी पे करते. इंटरेस्ट इफ एनी पेएबल ऑन पार्टनर्स कॅपिटल, पार्टनर्सच्या कॅपिटल वरती काही इंटरेस्ट असेल तर. ड्रॉइंग्स बाय पार्टनर्स, पार्टनर्सचं जर काही ड्रॉइंग्स असेल तर ते इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. रिटायरमेंट अँड मेथड ऑफ सेटलमेंट ऑफ अकाउंट, डेथ अँड मेथड ऑफ सेटलमेंट ऑफ अकाउंट. पार्टनर्सचं रिटायरमेंट झाली, डेथ झाली तर ते अकाउंट कसं सेटल करायचं. ऍडमिशन ऑफ अ न्यू पार्टनर, मेथड ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, गुडविलचं व्हॅल्युएशन करण्याच्या मेथड्स, ऑपरेशन ऑफ बँक अकाउंट, बँक अकाउंट कुणी ऑपरेट करायचं की ऑल पार्टनरने ऑपरेट करायचं. प्रिपरेशन अँड ऑडिट ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स, बुक्स ऑफ अकाउंट्स ऑडिट करत असताना ते सीए कडून करायचे कसे काय. आर्बिट्रेशन इन केस ऑफ डिस्प्यूट्स, काय डिस्प्यूट्स क्रिएट झाले तर ते कसे रिझॉल्व्ह करायचे. अँड डिझोलेशन ऑफ अ पार्टनरशिप फर्म, पार्टनरशिप फर्मचं डिझोलेशन. ठीक आहे, बघा या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, फिक्स्ड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड अँड पार्टनरशिप डीड. ओके, नेक्स्ट जे काही इम्पॉर्टंट अस्पेक्ट्स आहेत आता नेक्स्ट लेक्चरला, रूल्स ऍप्लिकेबल इन द अब्सेन्स ऑफ पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीड नसेल तर कोणते रूल्स ऍप्लिकेबल होतात आणि प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू अकाउंटिंग. अकाउंटिंगशी कनेक्टेड ज्या इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स आहेत, पार्टनर सॅलरीज, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन्स, गॅरंटी, शेअर ऑफ प्रॉफिट अँड लॉस,
तर हा इम्पॉर्टंट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करूया. तर जे काय होतंय पार्ट त्याचा काय करा, अभ्यास करा. तुम्हाला ही कंटेंट